जळगाव शहरातील मेहरुण स्मशानभूमीत अत्यावश्यक सुविधांचा अभाव तीव्र होत चालल्याने अखेर नागरिकांनी संताप व्यक्त करण्यासाठी अत्यंत जिवंत प्रतिकात्मक आणि अनोखा मार्ग अवलंबला। स्मशानभूमीतच चितेवर सरणावर बसून नागरिकांनी आंदोलन छेडत महानगरपालिकेचे लक्ष वेधले। या अनोख्या आंदोलनाची शहरभर चांगलीच चर्चा रंगली। स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाहिनी, सभामंडप, अस्थि लॉकर, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, परिसरातील प्रचंड धूर प्रदूषण कमी करणे तसेच अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या अनेक मूलभूत सुविधांची मागणी नागरिकांकडून अनेक महिन्यांपासून केली जात होती। पण महानगरपालिकेकडून वारंवार तोंडी आश्वासने देऊन देखील कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर नागरिकांनी अत्यंत कठोर आणि लक्षवेधी पद्धतीने आक्रोश व्यक्त केला। आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। चितेवर बसून आंदोलन करत असल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि ही बातमी काही क्षणात शहरभर पसरली। स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी नागरिकांना असे आंदोलन करावे लागणे ही प्रशासनाच्या दुर्लक्षाची पावती असल्याची खंत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। दरम्यान आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधला। सर्व मागण्या प्राधान्याने आणि तातडीने पूर्ण करण्यात येतील अशा आश्वासनानंतर अखेर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले। तरीही आता आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष काम पाहिजे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली। या अनोख्या आंदोलनामुळे महानगरपालिका प्रशासनावर सुविधांची कामे तात्काळ हाती घेण्याचा दबाव वाढला असून येत्या काही दिवसात प्रत्यक्षात किती बदल दिसून येतात याकडे शहराचे लक्ष लागून राहणार आहे। आम्ही खूप त्रास होतोय, आम्हाला लहान मुलं, वृद्ध मंडळी खूप त्रास होतोय। तर लवकरात लवकर ही स्मशानभूमी पुढे जावी आणि विद्युत व्हावी बुवा अशी मागणी आहे आमची। वस्ती नव्हती तेव्हा ही स्मशानभूमी होती, त्यामुळे कोणालाही त्याचा काही त्रास होत नव्हता। परंतु आता नागरी वस्ती झालेली आहे आणि इथं वस्ती भरपूर प्रमाणात असल्यामुळे इथला जो धूर असतो, एखादं प्रेत जर असेल तर त्याचा वास हा घरामध्ये येतो। त्यामुळे जेवण करण्यासही आपण विचार करतो की जेवायला करायचं की नाही, वैता घाणेरडा वास येतो आणि त्या दुर्गंधीमुळे प्रशासनाला समजत नसेल पण लहान मुलांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, वृद्ध मंडळी त्यांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो। सहज त्यांना काय वाटतं की काय होणार आहे, परंतु हे न कळत शरीरातले बदल होत असतात ते या धुरामुळे होऊ शकतात। त्यामुळे प्रशासनाला आमची भरपूर दिवसापासून एकच मागणी आहे की ही स्मशानभूमी आता या इकडच्या बाजूला स्थलांतरित करण्यात यावी आणि परत इथं जवळजवळ 10 ते 12 फुटाची जी भिंत आहे, संरक्षण भिंत, ती करण्यात यावी। आणि जर प्रशासन लक्ष देत नसेल तर आम्ही सर्व नागरिक अजून आमचं जे आंदोलन आहे ते तीव्र करू। बस एवढीच प्रशासनाला आमची मागणी आहे आणि त्याला स्थानिक नगरसेवक असतील तेही पाठपुरावा करतील। तीव्र म्हणजे आपण कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढची रूपरेषा देण्याचा विचार करीत आहात तर स्थानिक आता इथं जर प्रशासनानं आमची दखल अजूनही घेतली नाही की स्मशानभूमी हलवण्याचं किंवा संरक्षण भिंतीचं काम जर केलं नसेल तर ही स्मशानभूमी आम्ही तिकडे म्हणजे डायरेक्ट तिथंच आमची जी चितेचं असेल महापालिका प्रशासनासमोर तिथंच चिता लावण्यात येईल।